वेलकम टू विदर्भास अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे स्वागत करत आहे. आय होप यू डुईंग वेल. आणि आज जे आहे आपण नागरिकत्वाबद्दल पाहणार आहोत, कारण की नागरिकत्वावर बरेचसे क्वेश्चन्स येत असतात. ठीक आहे, तर नागरिकत्व जे आहे आपल्याला कसं मिळते, किंवा जर पाहिलं असेल की स्वातंत्र्य अगोदर कोणते कायदे होते किंवा स्वातंत्र्यानंतर कोणते कायदे होते, आणि आपण काही बेसिक टर्म्स पाहणार आहोत, जसे की समजा राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्वामधला फरक, त्यानंतर रहिवास अधिवास म्हणजे काय, ठीक आहे, त्यानंतर रिफ्युजी म्हणजे काय. तर ह्या सर्व बेसिक टर्म्स जे आहे कधी कधी याच्यावर क्वेश्चन्स येतात. तर त्यामुळे जे आहे आपण ह्या सर्व गोष्टी आपण काय करणार याच्यामध्ये या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर जे आहे तर ॲक्च्युली काय आहे की आता सपोज जर फास्ट ट्रॅक बॅच आहे 18 एप्रिलला जे 28 एप्रिलला जे एक्झाम आहे तुमची प्रीची, त्यासाठी एक फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे सेवालोकांची राज्यसेवा पूर्वपरीक्षा. तर ती जी आहे तर ती बॅच तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये सर्व जो सिलेबस आहे तो कवर केलेला आहे. ठीक आहे. आणि हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड राहते, म्हणजे इकडे लाईव्ह लेक्चर राहणार, आणि ते तुम्हाला जर वाटलं तेव्हा तुम्ही लाईव्ह नाही करू शकले तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा ते अवेलेबल राहणार आहे. ठीक आहे. आणि तसंच जे आहे राज्यसेवेची, ठीक आहे, तर राज्यसेवेची काय झालेलं आहे की टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. तर ते जे आहे 21 जानेवारी 2024 पासून जे आहे सुरू होणार आहे, मीन्स उद्यापासून. ठीक आहे. आणि ते सुद्धा जर पाहिलं स्पष्टीकरणासहित आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही वेने आहे. ठीक आहे. तर हे जे आहे हे सुद्धा तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. ठीक आहे. आता त्यानंतर जे आहे आपल्याला जो टॉपिक पाहायचा आहे तो आहे नागरिकत्व. ठीक आहे. आता नागरिकत्व पाहत असताना सुरुवातीला जे आहे की त्याच्या काही आपण मूलभूत संकल्पना कोणत्या आहेत त्या पाहून घेऊ. आता मूलभूत संकल्पना म्हणजे काय, एक आहे राष्ट्रीयत्व, एक आहे नागरिकत्व, त्यानंतर अधिवास रहिवास. ह्या तुम्ही टर्म्स ज्या आहे ह्या बऱ्याचदा ऐकलेल्या आहे. ठीक आहे. ह्या ज्या आहे ह्या तुमच्या टर्म्स ज्या आहे बऱ्याचदा तुम्ही काय केलेल्या ऐकलेल्या आहे. ठीक आहे. पण याच्यामधला डिफरन्स काय आहे. सपोज नॅशनॅलिटीबद्दल बोलायचं राहिलं तर नॅशनॅलिटी म्हणजे की आता जर तुम्ही राष्ट्रीयत्वबद्दल जर पाहिलं, राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व हे कधी कधी एकामेकाला समानार्थी शब्द असे म्हणून वापरले जाते. पण राष्ट्रीयत्व वेगळं आहे, नागरिकत्व वेगळं आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे काय, ओरिजिनली तुम्ही आहेत कुठून. ठीक आहे. आता सपोज जर पाहिलं असेल जे कमला हॅरिस आहे उपराष्ट्रपती जे आहे अमेरिकेच्या, तर ते जे आहे तर त्या जर पाहिलं असेल तर ते भारतीय वंशाचे आहे. म्हणजे त्याची नॅशनॅलिटी काय आहे, भारतीय वंश किंवा भारतीय त्यांची नॅशनॅलिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल ब्रिटनचे PM आहे, त्यांची नॅशनॅलिटी काय आहे, भारतीय आहे. ठीक आहे. पण त्यांचे नागरिकत्व किंवा त्यांचं सिटिझनशिप जे आहे तर ते कोणती आहे, ते इंग्लंडची आहे आणि ते अमेरिकेची आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे की तुमचं राष्ट्रीयत्व चेंज नाही होऊ शकत, तुमचं नागरिकत्व चेंज होऊ शकते. आता सोबत जर पाहिलं असेल ए आहे, एने काय केलं की याचं जे नागरिकत्व राष्ट्रीयत्व जे आहे हे भारतीय आहे. ठीक आहे. हा काय आहे, भारतीय आहे. आता हा काय झाला की हा दुसऱ्या देशामध्ये गेला, आणि दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर त्याला सिटिझनशिप जे आहे हे दुसऱ्या देशाची मिळाली. तर त्याला दुसऱ्या देशाची जेव्हा सिटिझनशिप मिळणार आहे, तर सपोज जर त्याला मिळाली, हा इथं आला, याची जी सिटिझनशिप होती हे अमेरिकन झाली, समजा अमेरिकन. ठीक आहे. आता जेव्हा याचं नागरिकत्व अमेरिकन झालं, अमेरिकन नागरिक झाला, तो अमेरिकन जो आहे हे नागरिकत्व झालं, पण अमेरिकन नागरिकत्व झालं, पण त्याचं जे राष्ट्रीयत्व आहे ते भारतीयच आहे, ते चेंज नाही होणार आहे. कारण का नागरिक बनल्यानंतर तुम्हाला काही अधिकार प्राप्त होतात, पण तुमच्याकडे समजा नागरिकत्व आहे, ठीक आहे, तुमच्याकडे नागरिकत्व आहे आणि राष्ट्रीयत्व आहे, तर तुम्हाला तिथले अधिकार सर्व मिळणार. पण तुमच्याकडे राष्ट्रीयत्व ठीक आहे, भारतीय वंशाचे तुम्ही आहे किंवा भारतीय हे जे आहे हे तुमचं राष्ट्रीयत्व आहे, पण तुम्हाला नागरिक म्हणून, ठीक आहे, जे नागरिक म्हणून जे अधिकार मिळतात ते तुम्हाला ते मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही भारताचे नागरिक बनणार नाही तोपर्यंत. म्हणजे काय आहे की राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व, तर नागरिकत्वामध्ये काय आहे, तुम्हाला जे अधिकार देशामध्ये मिळतात ते सर्व अधिकार मिळणार, राष्ट्रीयत्वामध्ये ते अधिकार मिळणार नाही. आणि सायमल्टेनियसली हे दोन्ही गोष्टी असू शकतात. म्हणजे तुमच्याकडे राष्ट्रीयत्व आहे, नागरिकत्व आहे, आणि तुमच्याकडे राष्ट्रीयत्व आहे पण नागरिकत्व नसू शकते. ठीक आहे. राष्ट्रीयत्व जे आहे हे तुमचं चेंज नाही होऊ शकत, याच्यामध्ये बदल नाही होणार. नागरिकत्वामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे आज तुम्ही इंडियन सिटिझन आहात किंवा भारतीय नागरिक आहात, उद्या जाऊन तुम्ही ब्रिटनचे नागरिक बनू शकता, अमेरिकेचे नागरिक बनू शकता, अजून कोणत्याही देशाचे नागरिक तुम्ही बनू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे डोमेसाईल म्हणजे अधिवास. आता डोमेसाईल की अधिवास म्हणजे जर काय आहे की सपोज जे तुमचा परमनंट ॲड्रेस आहे, म्हणजे कायमस्वरूपी ॲड्रेस. ठीक आहे. कायमस्वरूपी पत्ता. जसं की आता सपोज जर पाहिलं असेल तुम्ही समजा महाराष्ट्र राज्यात राहता, तर महाराष्ट्र राज्यामध्ये एक तुमचा स्पेसिफिक एरिया आहे किंवा स्पेसिफिक एक पत्ता आहे का तिथं तुम्ही परमनंट राहता, तर ते असते तुमचं डोमेसाईल. आणि त्यानंतर रहिवास आणि डोमेसाईलमध्ये काय फरक आहे
का रहिवास म्हणजे काय की सपोज तुमचा एक मित्र आहे, तो अमेरिकन नागरिक आहे आणि तो भारतामध्ये आला, तो भारतामध्ये कुठेतरी राहत आहे, तर त्या एरियामध्ये जो राहत असाल तो त्याचा झाला रहिवास. आणि तुम्ही एखाद्या एरियामध्ये परमनंट राहत असाल तो झाला तुमचा अधिवास. ठीक आहे. रहिवास म्हणजे तो तुमचं परमनंट काय किंवा कायमस्वरूपी नाही आहे किंवा तात्पुरता पत्ता आहे. आणि अधिवास म्हणजे काय की तुमचा कायमस्वरूपी पत्ता. ठीक आहे. इथं म्हणू शकता तात्पुरता पत्ता. ठीक आहे. याच्यासाठी भारतीय नागरिक असले नसले तरी चालते, पण तुम्ही जे आहे अधिवाससाठी भारतीय नागरिक असले पाहिजे. ठीक आहे. नागरिकत्व, अधिवास, रहिवास, राष्ट्रीयत्व. ठीक आहे. ह्या चारही टर्म्स तुम्हाला समजलेले असणार. त्यानंतर आहे नेक्स्ट. त्यानंतर आहे नेक्स्ट निर्वासित म्हणजे काय आहे रेफ्युजी. आता निर्वासित किंवा रेफ्युजी म्हणजे काय की एखाद्या सपोज एखादं एरिया आहे. ठीक आहे. आता सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ युक्रेनचं. युक्रेनमध्ये जर आहे की त्यांचा जीव धोक्यात होता किंवा त्यांचं इंडिपेंडन्स धोक्यात होतं किंवा फ्रीडम धोक्यात होतं, म्हणजे काय त्यांचं स्वातंत्र्य धोक्यात होतं, त्यांचा जीव धोक्यात होता, या कारणाने काय आहे त्यांना त्यांची जागा सोडावी लागली. आता त्यांनी त्यांची जागा सोडल्यानंतर किंवा त्यांचं ते घर सोडल्यानंतर त्यांना त्या लोकांना म्हटलं जात असते रेफ्युजी किंवा निर्वासित. म्हणजे त्यांच्याकडे सध्या जो आहे त्यांच्याकडे घर नाही आहे सध्या, ते कुठेतरी असे भटकत आहे कारण की त्यांचा जीव धोक्यात आहे आणि त्यांचं स्वातंत्र्य धोक्यात आहे. ठीक आहे. तर उदाहरण म्हणून तुम्ही जे आहे इथं युक्रेनचं लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर युक्रेन आहे, रोहिंग्या आहे. रोहिंग्या सुद्धा रिफ्युजी होते. त्यानंतर जर म्यानमारमधून जेव्हा त्यांना तिथून हाकलून दिलेलं होतं तर ते जे आहे ते सुद्धा रिफ्युजी होते. ठीक आहे. त्यानंतर अंतर्गत विस्थापित व्यक्ती म्हणजे इंटरनली डिस्प्लेस्ड पर्सन. इंटरनली डिस्प्लेस्ड पर्सन म्हणजे काय एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असेल. ठीक आहे. एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असेल किंवा एखाद्या राज्यातून म्हणजे एखाद्या एरियातून दुसऱ्या एरियात जात असेल, म्हणजे देशाच्या बाहेर नाही, देशाच्या आतमध्येच, तर अशा व्यक्तीला म्हटलं जात असते अंतर्गत विस्थापित व्यक्ती. त्याचे कारण वेगळे होऊ शकतात. एकतर त्यांचा जीव धोक्यात आहे किंवा त्यांची आर्थिक अडचण आहे किंवा काहीही असलं तरी पण. आता सपोज जर एखादा व्यक्ती जर UP-मधून महाराष्ट्रात आला असेल, ठीक आहे, UP-मधून महाराष्ट्रात आला असेल तर तो जो आहे अंतर्गत विस्थापित व्यक्ती आहे, तो रेफ्युजी नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर असैलम किंवा आश्रय. आश्रय म्हणजे काय किंवा असैलम म्हणजे काय की आता सपोज हे जे रेफ्युजी होते यांना जर तुम्ही तुमच्याकडे राहण्यासाठी जागा दिली. आता समजा युक्रेनमधून आले आणि युक्रेनमधून आल्यानंतर हे सपोज युक्रेनमध्ये आले आणि हे भारतात आले. युक्रेनमधून सपोज भारतात आले. आता भारतात आल्यानंतर यांना राहण्यासाठी जर जागा दिली तर याला म्हटलं जात असते आश्रय. म्हणजे त्यांना राहण्याकरिता काय देताय तुम्ही जागा देताय, त्याला म्हटलं जात असते आश्रय. ठीक आहे. त्यानंतर आहे राज्यहीन व्यक्ती म्हणजे स्टेटलेस पर्सन. आता स्टेटलेस पर्सन म्हणजे काय की ज्याच्याकडे कोणत्याही देशाचं नागरिकत्व नाही. म्हणजे काय उदाहरण रोहिंग्या. ठीक आहे. रोहिंग्या यांच्याकडे जर पाहिलं असेल यांचं नागरिकत्व जे आहे हिसकावून घेतलेलं होतं, यांच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे ते कोणत्याही देशाचे नागरिक नव्हते. म्हणजे एखादा व्यक्ती जर कोणत्याही देशाचा नागरिक नसेल तर त्याला राज्यहीन व्यक्ती असं म्हटलं जाते. राज्य म्हणजे स्टेट म्हणजे तो जो आपल्या संविधानात असते ते. ठीक आहे. तर तो जो आहे तर त्याला म्हटलं जाते राज्यहीन व्यक्ती, ज्याच्याकडे कोणत्याच देशाचं नागरिकत्व नाही आहे. ठीक आहे. तर हे चारही टर्म समजले असेल. निर्वासित, अंतर्गत विस्थापित व्यक्ती, त्यानंतर आश्रय, त्यानंतर राज्यहीन व्यक्ती. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमच्या भारतात लोक कोणत्या कोणत्या प्रकारचे राहतात. ठीक आहे. आता भारतात राहणारे लोक जर पाहिले असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे आहे. म्हणजे नागरिक आणि त्यानंतर परकीय नागरिक म्हणजे सिटिझन आणि नॉन सिटिझन. आता म्हणजे काय त्याच्यामध्ये सुद्धा आहे जे निवासी आहे म्हणजे भारतात नेहमी राहतात. ठीक आहे. जे भारतात नेहमी राहतात ते, आणि अनिवासी म्हणजे नॉन रेसिडेंट, त्यांना सुद्धा आपण जर पाहिलं असेल NRI म्हटलं जात असते त्यांना, नॉन रेसिडेंट इंडियन. ठीक आहे. म्हणजे काय आहे 6 महिन्याच्या वरती जर ते जे आहे आपल्या भारतामध्ये राहत नसेल तर ते नॉन रेसिडेंट इंडियन आहे. ठीक आहे. आता जे निवासी राहतात, आता निवासी राहिल्यानंतर किंवा भारतीय नागरिक जे आहे तर हे नागरिक जे आहे यांना काय आहे मतदान करण्याचा अधिकार. ठीक आहे. मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल त्यानंतर जे सार्वजनिक कार्यालय आहे, ठीक आहे, जे सार्वजनिक कार्यालय आहे
ते सुद्धा तिथं जे आहे तिथं ते काम करू शकतात, सार्वजनिक कार्यालयात काम करू शकतात. त्यानंतर जे आहे त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, असे काही अधिकार जे आहे हे भारतीय नागरिकांना दिले जातात. पण परकीय जे नागरिक असतात तर परकीय नागरिकांना असे जे आहे अधिकार दिल्या जात नाही. ठीक आहे, असे अधिकार जे आहे परकीय नागरिकांना दिले जाते का, तर नाही दिल्या जात. ठीक आहे. अजून आहे की समजा जर तुम्ही भारतीय नागरिक आहात तर तुम्ही जे आहे निवडणूक लढवू शकता. ठीक आहे, कारण का तुम्ही वोट सुद्धा करू शकता, निवडणूक सुद्धा लढवू शकता. तर जर तुम्ही भारतीय नागरिक असले तर असं तुम्हाला करता येणार. त्यानंतर NRI जर असाल तुम्ही तर NRI असल्यानंतर जे आहे तुम्ही जे समजा जो टॅक्स असते, ठीक आहे, समजा ॲग्रिकल्चर टॅक्स आहे किंवा दुसरा कोणता टॅक्स आहे, तो टॅक्स तुम्हाला जो आहे तो पे करावा लागत नाही. ठीक आहे, तो तुम्हाला जो आहे तो पे करावा लागत नाही. म्हणजे जर तुम्ही नॉन रेसिडेंट इंडियन असले तर, म्हणजे काय आहे की अनिवासी असले तर. ठीक आहे. नंतर आहे परकीय नागरिक. आता परकीय नागरिकचे सुद्धा जर पाहिलं असेल तर एकतर जे आहे ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे आहे, ठीक आहे, ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे आहे आणि ज्यांच्याकडे अवैध कागदपत्रे आहे. आता समजा वैध कागदपत्रे जर असेल तर तो जो आहे समजा एखाद्या ज्यांच्यासोबत आपलं युद्ध झालं नाही आहे, ठीक आहे, तो तुमचा मित्र देश असू शकतो. ज्यांच्यासोबत आपलं युद्ध झालेलं आहे तो आपला शत्रू देश असू शकतो. ठीक आहे, शत्रू देश असू शकतो. पण आता पहा, आता जरी युद्ध तुमचं कोणासोबत झालं असेल, जोपर्यंत गृह मंत्रालय जे आहे जे ऑर्डर काढत नाही किंवा आदेश काढत नाही तोपर्यंत त्या देशाला शत्रुत्व देश किंवा शत्रू असणारा देश जे आहे असं मानलं जात नाही, जरी तुमचं त्यांच्यासोबत युद्ध झालं असेल तर. ठीक आहे, तर मित्र आणि त्यानंतर शत्रू, तर या दोन देशातून जे आहे ते तुमच्या भारतामध्ये जे आहे ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे आहे, वैध कागदपत्रे म्हणजे काय, व्हिसा आहे, पासपोर्ट आहे, तर ते जे आहे ते मित्र देशातून येऊ शकतात किंवा शत्रू देशातून येऊ शकतात. सोबत ज्यांच्याकडे अवैध कागदपत्रे आहे, तर अवैध कागदपत्रे कोणते कोणते, एकतर जे आहे निर्वासित म्हणजे जे रेफ्युजी आहे, समजा तुम्हाला जे दुसऱ्या राज्यातून किंवा रेफ्युजी येत असते किंवा समजा रोहिंग्या आहे, ठीक आहे, त्यांच्याकडे जर पाहिलं असं अवैध कागदपत्रे आहे, तर अशा केसमध्ये जे आहे तर ते जे आहे ते रेफ्युजी किंवा त्यांना रेफ्युजी ते जे असतात तर त्यांना म्हटलं जात असतात की त्यांच्याकडे अवैध कागदपत्रे नसतात. ठीक आहे. आणि दुसरं आहे की बेकायदेशीर स्थलांतरित केलं असं, समजा जर पाहिलं असं बांगलादेशमधून वेस्ट बेंगॉलमध्ये बरेचसे लोक येत राहतात आणि त्यांच्याकडे वैध कागदपत्रे नसतात, ते खालून घुसून येतात या वरून घुसून येतात. ठीक आहे, तर ते जे असतात ते असतात तुमचे बेकायदेशीर स्थलांतरित व्यक्ती. ठीक आहे, तर म्हणजे ज्यांच्याकडे अवैध कागदपत्रे असतात किंवा कागदपत्रेच नसतात. ठीक आहे, तर ते पाण्यातून येऊ शकतात किंवा जमिनीतून येऊ शकतात किंवा ते टनेलमधून येऊ शकतात, कशा प्रकारे येऊ शकतात. तर अशा प्रकारचे भारतामध्ये लोक येत असतात. ठीक. त्यानंतर जे आहे आता सपोज भारतामध्ये येणारा नागरिक आहे, समजा विदेशी जो व्यक्ती आहे तो भारतात आल्यानंतर तो त्याला जे आहे तो विदेशी नागरिक म्हटलं जाते. विदेशी नागरिक त्याचं जर कायदेशीर स्थलांतर केलं असेल त्यानं, तो कायदेशीररित्या जर भारतामध्ये आला असेल तर त्याला जे आहे तो पात्र आहे नागरिकत्वासाठी, जर तो बेकायदेशीरपणे भारतात आला असेल तो नागरिकत्वासाठी तो पात्र आहे नाही. ठीक आहे, जो आहे जर कायदेशीर त्याचं स्थलांतर झालं असेल तो पात्र आहे, जर कायदेशीर स्थलांतर झालं नसेल तो जो आहे तो अपात्र आहे. ठीक आहे. आता सपोज जर पाहिलं असेल जेव्हा भारतामध्ये असते तर ही एक चेकपोस्ट आहे. ठीक आहे, तर याच्यामधून जे आहे या BOI मधून जे आहे तो व्यक्ती तिथं येतो. ठीक. आणि त्यानंतर जे आहे BOI आणि जे FRO आहे, म्हणजे हे राज्य सरकारच्या अंडरमध्ये जे असते, हे राज्य सरकारच्या अंडरमध्ये काम करतात FRO. ठीक आहे, म्हणजे विजा वगैरे वाढवणे जे आहे यांचं काम आहे, फॉरेन रजिस्ट्रेशन ऑफिस आहे हे. ठीक आहे, तर हे विजा वाढवणे यांचं काम असते. आता जर पाहिलं असं 1947च्या अगोदर, तर याच्या अगोदर जर पाहिलं असेल तर हे कायदे होते, पासपोर्ट एंट्री टू इंडिया ॲक्ट 1920, फॉरेन ॲक्ट 1946, त्याच्यामध्ये रूल्स आहे. अजून रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर ॲक्ट 1939. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे जे आहे हे कायदे जो होते 1947च्या अगोदर होते. ठीक आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल संविधानामध्ये जे आहे, तर संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे की 1950 रोजी तुम्ही भारतीय नागरिक कसे बनू शकता. ठीक आहे, आर्टिकल 5, आर्टिकल 6, आर्टिकल 7, आर्टिकल 8. ठीक आहे, या 4 आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की 1950 रोजी जे आहे तुम्ही भारतीय नागरिक कसे बनू शकता. आणि त्यानंतर जे आहे जर तुम्हाला जर भारतीय नागरिक बनायचं असेल तर तो जो आहे संसदेला अधिकार दिलेला आहे का एखाद्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी जो आहे ते कायदा बनवणार. म्हणून काय आहे भारतीय नागरिकत्व कायदा. ठीक आहे, तर नागरिकत्व कायदा 1955चा जो आहे तो बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत चेंजेस झालेला आहे 6 वेळेस.
ठीक आहे, आतापर्यंत त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे 6 वेळेस आणि त्याच्यानुसार जे आहे तुम्हाला नागरिकत्व कसं मिळणार किंवा नागरिकत्व तुमचं कसं हिरावून घेतलं जाऊ शकते हे त्याच्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हे जे आहे राज्य सरकार जे आहे हे सर्व काम करते. ठीक आहे, आणि इव्हन जर पाहिलं असेल कधी तुम्हाला विचारलं जाऊ शकते की नोडल मिनिस्ट्री कोणती आहे, नोडल मंत्रालय कोणतं आहे या नागरिकत्वाच्या बाबतीत, तर ते आहे तुमचं गृह मंत्रालय. गृह मंत्रालय. ठीक आहे, म्हणून कोणतं आहे ते आहे तुमचं गृह मंत्रालय. तर गृह मंत्रालय जे आहे कधी कधी तुम्हाला वाटेल की जे तुमचं विदेश मंत्रालय आहे तर विदेश मंत्रालय नसते नोडल मिनिस्ट्री, तर नोडल मिनिस्ट्री जे आहे हे तुमचं गृह मंत्रालय आहे. ठीक आहे, त्यानंतर जसं की मी बोललो अनुच्छेद 5, 6, 7, 8 याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 26 जानेवारी 1950 म्हणजे जे आहे या दिवशी तुम्हाला नागरिकत्व कसं मिळू शकते. ठीक आहे, या दिवसापर्यंत तुम्हाला नागरिकत्व कसं मिळू शकते हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जसं की अनुच्छेद 5. ठीक आहे, अनुच्छेद 5 ॲक्च्युली हे कलम नाही आहे, अनुच्छेद आहे. कलम हे कायद्यामध्ये असते, अनुच्छेद हे संविधानात असते. तर भारतात अधिवास असले जर तुमचं भारतात अधिवास असेल त्यासाठी तुमच्या 3 अटी दिलेल्या आहे. 3 अटी कोणत्या, जर व्यक्तीचा जन्म झाला असेल भारतात, त्याच्या आईवडील जे आहे भारतीय नागरिक असेल तर, आणि 1950 नंतर 5 वर्ष सामान्यपणे भारतात वास्तव्यात असेल तर, म्हणजे 1950 नंतर जर 5 वर्ष ते जर भारतामध्ये राहत असेल तर त्यांना सुद्धा हे जे आहे नागरिकत्व मिळू शकते आर्टिकल 5 नुसार, म्हणजे भारतात अधिवास असल्यामुळे. ठीक आहे, तर हे आर्टिकल 5 झालं. त्यानंतर आहे आर्टिकल 6. आर्टिकल 6 मध्ये काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही पाकिस्तानमधून भारतात आले असाल, तुम्ही मायग्रेशन केलेलं आहे, अगोदर पाकिस्तानमध्ये होते पण पाकिस्तानमध्ये तुम्हाला तिथल्या काही कंडिशन आवडल्या नाही, काही पण एक्झाम्पल तो काही पण रिझन असू शकते, ते तुम्ही भारतात रिटर्न आले, भारतात रिटर्न नाही आले, भारतात आले, तुम्ही मायग्रेट करून आले, तर त्या केसमध्ये एक तर तुमची आई किंवा वडील किंवा आजी किंवा आजोबा यांचा जन्म जो आहे ना, तर यांचा जन्म भारतामध्ये झालेला पाहिजे. ठीक आहे, जो अनडिवायडेड इंडिया होता, अविभाजित जो भारत होता त्याच्यात तुमचा जे आहे यांचा जन्म झालेला पाहिजे. दुसरी गोष्ट, भारतामध्ये जर आहे सपोज आता हे एक गोष्ट झाली, पण भारतामध्ये तुम्ही 19 जुलै 1948 रोजी अगोदर आले असेल तर, आणि जर हे कधी आहे, हे सर्व गोष्टी कधी कधी आहे तुम्ही अगोदर आले असाल, याच्या अगोदर आले असेल तर हे तारीख का महत्त्वाची आहे, कारण की इथं जर पाहिलं असेल तर एक परमिट सिस्टम सुरू केलं होतं. परमिट सिस्टम काऊन सुरू केलं होतं, का सुरू केलं होतं, त्याच्या मागचं रिझन हे होतं कारण की जेव्हा हे इकडे म्हणजे जेव्हा फाळणी झाली, भारत आणि पाकिस्तान वेगळं झालं, तर खूप प्रमाणात लोक इकडे तिकडे ये जा करत होते आणि तेव्हा कोणतं संविधान नव्हतं, म्हणून जे हे परमिट सिस्टम आणलेलं होतं. आणि याची तारीख जी होती ती होती 19 जुलै 1948. याच्या अगोदर झाले असेल तर हे जे याचा जे वरची कंडिशन सांगितलेली आहे तर हे जे आहे हे तुमच्यावर लागू होईल आणि तुम्हाला भारतीय नागरिकत्व मिळणार. 19 जुलै 1948 नंतर जर तुम्ही आला असाल तर तुम्हाला 6 महिने जे आहे हे भारतात तुम्हाला राहावं लागणार. ठीक आहे, तुम्हाला 6 महिने भारतात राहावं लागणार या तारखेनंतर आले असाल तर, आणि तरच तुम्हाला जे आहे नागरिकत्व मिळणार. म्हणजे आर्टिकल 6 जे सांगते तर ते तुम्ही जर पाकिस्तानमधून भारतात मायग्रेट झाले असेल तर. ठीक आहे, त्यानंतर आहे आर्टिकल 7. अगोदर तुम्ही भारतात होते, तुम्ही मग पाकिस्तानमध्ये गेले, पण पाकिस्तानमधून पुन्हा भारतात आले. म्हणजे काय आहे की अगोदर तुम्ही भारतात होते, भारतामधून पाकिस्तानात गेले, पाकिस्तानमधून जे आहे पुन्हा तुम्ही भारतात रिटर्न आले, परत आले, तर या केसमध्ये तुम्हाला जे आहे तर याची जी तारीख आहे तर ते आहे 1 मार्च 1947. यावेळेस काय झालं होतं, इथं दंगे झाले होते, म्हणजे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात दंगे सुरू झालेले होते, त्यामुळे जे आहे हे तारीख फिक्स केलेली आहे. ठीक आहे, यानंतर जर तुम्ही आले असाल 1 मार्च 1947 नंतर जर तुम्ही आले असाल तर तुम्हाला कमीत कमी जे आहे 6 महिने जे आहे तुम्हाला भारतात राहावं लागणार. ठीक आहे, म्हणजे या तारखेनंतर जर तुम्ही आले असाल तर 6 महिने तुम्हाला जे आहे भारतात राहावं लागणार आणि तुम्हाला नागरिकत्व मिळून जाईल. त्यानंतर आहे अनुच्छेद 8. ठीक आहे, अनुच्छेद 8 मध्ये काय सांगितलेलं आहे की भारताचे परदेशस्थ नागरिक म्हणजे ओव्हरसीज इंडियन सिटीजन, ठीक आहे, यांचा जन्म जो आहे, आता जर तुम्ही बाहेर झाले असाल, आता म्हणजे तुमचा जन्म समजा बाहेर ठिकाणी कुठे झाला असाल, ठीक आहे, आणि तुम्ही जे आहे पाकिस्तान सोडून किंवा हे जे दुसरा म्हणजे पाकिस्तान आणि भारत सोडून जर कुठला तुमच्या बाहेरच्या देशात जर जन्म झाला असेल त्या केसमध्ये कसं मग तुम्हाला नागरिकत्व मिळणार 1950 रोजी. तर ते जे आहे एक तर तुमची आई नाहीतर वडील, आजी नाहीतर आजोबा यांचा जन्म अविभाजित भारतात झाला पाहिजे.
ठीक आहे, म्हणजे यांचा जन्म जो आहे तो तुमचा अविभाजित भारतात झाला पाहिजे, अनडिवायडेड इंडिया म्हणजे भारत पाकिस्तान एक असताना जो आहे त्याचा जन्म झाला असेल तर तुम्हाला जे आहे नागरिकत्व मिळाल. जर तुमचा जन्म जो आहे किंवा तुम्ही जर जे आहे दुसऱ्या देशात राहत असाल, पाकिस्तान सोडून दुसऱ्या कोणत्या देशात राहत असाल, तुम्हाला नागरिकत्व या केसमध्ये असं मिळणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर अनुच्छेद 9 मध्ये सांगितलेलं आहे का एकेरी नागरिकत्व आपल्याकडे आहे, म्हणजे सिंगल सिटिझनशिप आहे. असं नाही आहे की तुम्ही भारताचे पण नागरिक आहे आणि दुसऱ्या देशाचे नागरिक आहे, असं नाही. जर तुम्ही दुसऱ्या देशाचे नागरिकत्व जर तुम्ही स्वीकारलं असेल तर भारताचं नागरिकत्व ऑटोमॅटिकली संपुष्टात येऊन जाते तुमचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे आर्टिकल 9 पर्यंत. आणि आर्टिकल 10 मध्ये काय सांगितलेलं आहे, आर्टिकल 10 मध्ये सांगितलेलं आहे की 1950 पर्यंत जे तुम्हाला नागरिकत्व मिळालेलं आहे ते जर सरकारला काढून घ्यायचं असेल, ठीक आहे, तर त्या केसमध्ये ते अधिकार जो आहे सरकार दिलेला आहे. आणि आर्टिकल 11 मध्ये किंवा अनुच्छेद 11 मध्ये सांगितलेलं आहे का इन केस आता 1950 नंतर जर तुम्हाला जर काही जे आहे नागरिकत्व कोणाला कसं द्यायचं आहे ते कशा प्रकारे देऊ शकता किंवा कोणाचं नागरिकत्व घेऊन घ्यायचं आहे तर ते कशा प्रकारे जे आहे तुम्ही घेऊ शकता, ह्या सर्व गोष्टी जे आहे हा जो अधिकार संसदेला दिलेला आहे आणि संसदेने कायदा बनवला त्यासाठी 1955चा. ठीक आहे. तर नागरिकत्व कायदा 1955 त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला नागरिकत्व कसं मिळू शकते त्याच्या 5 जे आहे वेज सांगितले आहे किंवा 5 त्याच्या प्रकार सांगितलेले आहे. एक तर जन्माद्वारे, ठीक आहे, त्यानंतर वंशाद्वारे, त्यानंतर नोंदणीद्वारे, त्यानंतर नैसर्गिकरित्या आणि त्यानंतर परकीय भूभाग राज्य क्षेत्रात समाविष्ट झाला असेल तर. आणि नागरिकत्व कसं जाऊ शकते किंवा नागरिकत्व तुमचं संपुष्टात कसं येऊ शकते, नागरिकत्व परित्याग, एक तर तुम्ही स्वतःहून त्याग करत असाल, एक तर समाप्त म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या याची जर सिटिझनशिप घेतली असेल तुमचं नागरिकत्व ऑटोमॅटिकली इकडे जे आहे हे समाप्त होऊन जाईल. आणि त्यानंतर वंचिततेद्वारे म्हणजे जर तुम्ही फ्रॉड करून जर नागरिकत्व मिळवलं असेल आपल्या भारताचं तर ते जे आहे तुमचं नागरिकत्व जे आहे तुमचं हिरावून घेतलं जाऊ शकते. ठीक आहे. तर हे झाले हे जे आहे याच्यामध्ये वेज सांगितलेले आहे, हे तुम्हाला कसं नागरिकत्व मिळणार आणि हे तुमचं नागरिकत्व कसं जाणार हे तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला नागरिकत्व कसे मिळणार आणि नागरिकत्व कसे जाणार. ठीक आहे. पहिलं आहे जन्माद्वारे. ठीक आहे. पहिलं जे आहे तुम्हाला नागरिकत्व कसं संपादन करू शकता, एक तर आहे पहिलं जन्माद्वारे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे का 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1947. 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1947 याच्यामध्ये तुमच्या जे आहे तुमची आईबाबाची किंवा कोणतेही त्यांचं जे आहे त्यांचं कोणत्याही देशाचे नागरिक असो, तुमचा जन्म जर भारतात झाला असेल तुम्हाला भारताचे जे आहे नागरिकत्व ऑटोमॅटिकली मिळून जाते. ठीक आहे. या केसमध्ये जर पाहिलं असेल तुमचे आईबाबा जर आहे तर आईबाबा समजा अमेरिकन आहे, ठीक आहे, आणि अमेरिकन आहे पण तुमचा जन्म जो आहे भारतामध्ये झालेला आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला नागरिकत्व ऑटोमॅटिकली मिळून जाते. ठीक आहे. सपोज 1 जुलै 1987 ते 3 डिसेंबर 2004 याच्यामध्ये जर तुमचा जन्म झाला असेल तर त्या केसमध्ये जे आहे तुमची एकतर आई नाहीतर वडील, ठीक आहे, एकतर आई नाहीतर वडील हे जे आहे हे तुमचे भारतीय नागरिक असले पाहिजे. ठीक आहे. एकतर आई नाहीतर वडील तुमचे भारतीय नागरिक असले पाहिजे. ठीक आहे. इथं भारतीय नागरिक असले नसले तरी चालत नाही, ते कोणत्याही देशाचे नागरिक असो, पण तुम्हाला तुमचा जन्म भारतात झाला असेल तर तुम्हाला जे आहे ऑटोमॅटिकली जे आहे सिटिझनशिप मिळून जाते. पण दुसऱ्या केसमध्ये काय आहे का तुमचा जन्म इथं झाला आहे, ठीक आहे, पण तुमचे एकतर आई नाहीतर बाबा, ठीक आहे, नाहीतर एकतर आई नाहीतर वडील हे जे आहे हे तुमचे भारतीय नागरिक असले पाहिजे. नंतर आहे 3 डिसेंबर ते आतापर्यंत या केसमध्ये काय आहे का सपोज तुमचा जन्म झाला, एकतर तुमची आई नाहीतर वडील तुमचे भारतीय नागरिक असले पाहिजे. सपोज आई जे आहे हे भारतीय नागरिक आहे पण जे वडील जे आहे ते बेकायदेशीर स्थलांतरित करून भारतात आले नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय आहे एक गोष्ट लक्षात ठेवा, 2004 जे आहे 2004चं जे आहे ते अमेंडमेंट आहे आणि हे जे अमेंडमेंट आहे आई किंवा वडील हे 1986चं अमेंडमेंट आहे. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जसं मी सांगितलं का 6 वेळा अमेंडमेंट झालेले आहे. सॉरी 6 वेळी जे आहे अमेंडमेंट झालेलं आहे. 1986 मध्ये, 1992 मध्ये आणि त्यानंतर 2003 मध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर 2003 ते 2004 मध्ये लागू केलं त्यांनी आणि त्यानंतर 2005 मध्ये झालेलं आहे, 2015 मध्ये आणि 2019 मध्ये.
ठीक आहे. तर अशा प्रकारे त्याची अमेंडमेंट झालेलं आहे, 6 वेळेस झालेला आहे जो कायदा आहे तुमचा 1955चा त्याच्यात. ठीक आहे. आता जेव्हा हेच तुम्हाला सांगितलं आहे की पहिला जो आहे तुमचा जन्म भारतात झाला, तुमचे आई किंवा वडील जे आहे भारतीय नागरिक असो या नसो तुम्हाला नागरिकत्व भारताचं मिळून जाईल. दुसऱ्या केसमध्ये काय आहे, तुमचे एकतर आई नाहीतर वडील हे भारतीय नागरिक असले पाहिजे, तुम्हाला नागरिकत्व मिळून जाईल. तिसरं काय आहे, एकतर तुमचे आई नाहीतर बाबा किंवा वडील जे आहे हे तुमचे भारतीय नागरिक असले पाहिजे. दुसरं जे आहे या दोघांपैकी कोणीही एक जण तरी बेकायदेशीर स्थलांतरित नसला पाहिजे. ठीक आहे. तर त्याच वेळेस जे आहे तुम्हाला जन्माद्वारे जे आहे भारतीय नागरिकत्व मिळून जाईल. त्यानंतर जे आहे सपोज आता हे वंशाद्वारे कसं बाय डिसेंट, जर 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 जर भारताबाहेर तुमचा जन्म झाला असेल, समजा तुम्ही भारताबाहेर तुमचा जन्म झाला आणि तुमचे वडील, आई नाही तुमचे वडील जर भारतीय नागरिक असेल तर तुम्हाला नागरिकत्व मिळून जाईल. ठीक आहे. इथं म्हणजे काय आहे, अगोदरच्या केसमध्ये आई किंवा वडील होतं, पण या केसमध्ये काय आहे तुमचे वडील जे आहे तेच तुमचे काय असले पाहिजे, भारतीय नागरिक असले पाहिजे, तरच तुम्हाला जे आहे जो आपल्या भारताचे नागरिकत्व मिळू शकते. 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 2004 यावेळेस म्हणजे आता हे काय झालं, मग 1992 मध्ये काय झालं, अमेंडमेंट झालं. 1992 अमेंडमेंट झाल्यानंतर इथं जे आहे हे जेंडर डिस्क्रिमिनेशन होत आहे. म्हणजे जर वडील असले तर तुम्हाला जे आहे नागरिकत्व मिळत आहे, मग आई असली तर काय. म्हणून काय केलं यावेळेस चेंज करून काय केलं, एकतर तुमची आई होऊ शकते नाहीतर वडील होऊ शकते. जर तुमचा जन्म जर भारताबाहेर झाला असेल, ठीक आहे, आणि नंतर एकतर तुमची आई नाहीतर वडील हे जर भारतीय नागरिक असेल तर तुम्हाला जे आहे तुमचं इथलं नागरिकत्व मिळून जाईल. नंतर 1 डिसेंबर 2004 ते आतापर्यंत जे आहे, आता काय होतं की ठीक आहे इथपर्यंत जे आले, एकतर भारताबाहेर जन्म झाला, पहिल्या केसमध्ये काय होतं भारताबाहेर जन्म झाला, वडील हे भारतीय नागरिक आहे, नागरिकत्व मिळून गेला. दुसऱ्या वेळेस केस काय आहे, भारताबाहेर तुमचा जन्म झाला आणि त्यानंतर जे आहे तुमचे आई किंवा वडील हे भारतीय नागरिक आहे, तुम्हाला नागरिकत्व मिळून गेलं. तिसऱ्या केसमध्ये काय आहे का तुमचा जन्म भारताबाहेर झाला, आई नाहीतर वडील जे आहे हे भारतीय नागरिक आहे, पण एका वर्षाच्या आतमध्ये जे आहे तुम्ही नोंदणी केली पाहिजे. ठीक आहे. एका वर्षाच्या आतमध्ये जे आहे तुम्ही काय केली पाहिजे, नोंदणी केली पाहिजे. कुठं, भारतीय दूतावास असते तिथं. ठीक आहे. भारतीय दूतावासात जे आहे तुम्ही जे आहे नोंदणी केली पाहिजे. आणि तुम्हाला वाटलं की वेळ वाढवून पाहिजे तर भारत सरकारला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता आणि ते सुद्धा तुम्हाला वेळ वाढवून मिळणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आता सपोज हा व्यक्ती आहे, ठीक आहे, याला असं जे आहे वंशाद्वारे जे आहे तुम्हाला सर्व जे आहे सिटीजनशिप मिळाली, पण या केसमध्ये त्याला असं वाटलं 18 वर्षाचा तो कंप्लीट झाला. 18 वर्षाचा कंप्लीट झाल्यानंतर जे आहे तो 6 महिन्याच्या आतमध्ये जे आहे तो डिसाईड करू शकतो की भारतीय नागरिक राहायचं आहे या नाही राहायचं आहे. त्याला वाटलं की भारतीय नागरिक नाही राहायचं आहे, तो त्याचं जे आहे सिटीजनशिप सोडू शकतो. भारतीय नागरिक राहायचं आहे तर ते जे आहे जो त्याची सिटीजनशिप आहे ते कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे. हे झालं तुमचं वंशाद्वारे. त्यानंतर नैसर्गिकरित्या. आता नैसर्गिकरित्या म्हणजे कसं की याच्यामध्ये टोटल जर पाहिलं असेल 1 ते 15 वर्षापर्यंत 1 ते 15 वर्षाचा हा कार्यकाळ पकडला जातो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे शेवटच्या 15 वर्षातलं जेव्हा समजा 1 ते 15 वर्षामध्ये तुम्ही राहत आहात, त्या 15 वर्षामधला जो 12 महिने आहे, म्हणजे जो समजा 1 ते 14 सोडून जे 15वं वर्ष येणार आहे, 14 ते 15 नंतर जे कोणतं वर्ष येणार आहे ते, तर 15वं वर्ष म्हणजे 1 वर्ष, तर 1 वर्ष म्हणजे तुमचे 12 महिने. तर या 12 महिने जे आहे हे कन्सिडर केले जाते. ठीक आहे. हे जे आहे हे तुम्हाला कन्सिडर केले जाते की तुम्हाला 12 महिने जे आहे तुम्हाला भारतात राहावं लागणार जेव्हा तुम्ही अप्लाय करसाल. त्यानंतर जे आहे की 14 वर्ष जे आहे, जो तुमचा जो 1 ते 14 वर्ष होते, तर याच्यापैकी ऑन ॲन ॲव्हरेज याची सरासरी तुम्ही 11 वर्ष तरी जे आहे भारतात राहिले पाहिजे. तुम्ही बाहेर जा या काही करा, पण ॲटलिस्ट तुम्ही जे आहे त्याचा ॲव्हरेज जर केला तुम्ही 14 वर्षाचा, तेवढ्या याच्यात तुम्ही 11 वर्ष तरी तुम्ही भारतात राहिले पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आहे तो तुम्हाला जे आहे तुम्हाला नागरिकत्व मिळू शकते. आता सपोज जर एखादा व्यक्ती असेल का तो चांगला आहे, समजा बिल गेट्स आहे, ठीक आहे, बिल गेट्सला असं वाटलं की मला भारतीय नागरिक बनायचं आहे, तर या केसमध्ये जे आहे हे वर्ष काय करू शकते, ते कमी करू शकते. हे जे वर्ष आहे ते कमी करू शकते. ठीक आहे. हे जे वर्ष आहे ते काय करू शकते, कमी करू शकते. आणि दुसरी गोष्ट की सपोज एखाद्यानं लिटरेचरमध्ये काम केलेलं असेल, या आर्टमध्ये काम केलं आहे, या वर्ल्ड पीससाठी काम केलेलं आहे, सोशल सर्व्हिससाठी काम केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असं आपण त्याला म्हणतो की अशा प्रकारचे सोशल सर्व्हिस म्हणजे सामाजिक सेवा आहे. त्यानंतर कला
त्यांचं साहित्य, अशा प्रकारच्या याच्यात जर त्यांनी काम केलं, या त्यांचं फिलॉसॉफी आहे, ठीक आहे, अशा याच्यामध्ये किंवा ह्युमनसाठी काम केलं असेल, म्हणजे जे आहे मानवांसाठी काम केलेलं असेल, तर अशा लोकांना जे आहे आपण काय करू शकतो, याच्यामध्ये एक्सेप्शन देऊ शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय करू शकतो आपण, एक्सेप्शन देऊ शकतो. ते जे आहे तुम्हाला ते एक्सेप्शन दिल्यानंतर त्यांना नागरिकत्व मिळून जाईल. तर हे लक्षात ठेवायचं आहे. 1 ते 15 वर्षाच्या आतमध्ये, समजा 1 ते 15 वर्ष तुमचा टोटल पकडल्या जाते, त्याच्यापैकी तुमचं 1 ते 14 वर्ष, समजा 1 ते 14 वर्षाचे तुमचे कमीत कमी 11 वर्ष जे आहे तुम्ही भारतात राहिले पाहिजे, आणि जे 15वं वर्ष आहे ते 12 महिने तुम्हाला कंटिन्यू भारतामध्ये राहावंच लागणार आहे. त्याचमुळे तुम्हाला नागरिकत्व मिळू शकते. ठीक आहे, त्यानंतर आहे परकीय भूभाग राज्य क्षेत्रात समाविष्ट करून घेणे. आता सपोज जर पाहिलं असन, जो आहे समजा हे आपला भारत आहे, भारत असल्यानंतर जे आहे इथं समजा इथं सिक्कीम आहे. ठीक आहे, हा सिक्कीम अगोदर जो आहे हा भारताचा भाग नव्हता, मग भारताच्या भाग नव्हता, त्यानंतर जे आहे भारताचा भाग बनला, तर यांना जे आहे ऑटोमॅटिकली जर पाहिलं असन जे आहे सिटिझनशिप मिळून जाते. पॉंडिचेरीचं सुद्धा तसं झालं होतं. पॉंडिचेरीचा एक जो आहे ऑर्डर काढली होती 1962 मध्ये, त्याच्यानुसार त्यांना जे आहे नागरिकत्व मिळून गेलं होतं तिथल्या लोकांना. ठीक आहे, तर म्हणजे एखादा जर भूभाग आपल्या देशाचा भाग नाही आहे, त्यांना जर आपण आपल्या देशामध्ये सामील करून घेतलं तर त्यांना जे आहे ऑटोमॅटिकली नागरिकत्व मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे तुमचं नागरिकत्व जे आहे हे आहे झाले 4. आणि एक आहे 5वा. तर 5वी गोष्ट कशी आहे, सपोज पहा, एक आहे ए आणि बी हे एक कपल आहे, एक्स आणि वाय हे कपल आहे. तर काय झालं की हे 4 जण समजा अमेरिकेमध्ये गेले, हे 4 जण काय गेले, अमेरिकेमध्ये गेले. 4 जण अमेरिकेमध्ये गेल्यानंतर यांना मुलगा झाला सी, यांना मुलगा झाला झेड. ठीक आहे, यांना मुलगा झाला सी, यांना मुलगा झाला झेड. आता जे आहे यांचा मुलगा जेव्हा झाला, तर जर त्यांना जर भारतीय नागरिकत्व, या झेडला जर भारतीय नागरिकत्व मिळून द्यायचं असेल, तर एक्स वाय काय करणार, XY काय करणार, भारतीय नागरिकत्व जर त्याला पाहिजे असेल तर भारतीय राजदूताला किंवा जो दूतावास असते तिथं जाऊन ते भेट देणार आणि तिथं जे आहे रजिस्ट्रेशन करून घेणार. ठीक आहे, म्हणजे जर त्याला नागरिकत्व, भारतीय नागरिकत्व मिळवून द्यायचं असेल तर. ठीक आहे, नंतर मग याला नागरिकत्व मिळालं. नागरिकत्व मिळाल्यानंतर जो आहे झेड जो आहे 18 वर्ष कंप्लीट होऊन जाईल त्याला. 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्याला जे वाटलं तर ते नागरिकत्व, जे भारतीय नागरिकत्व आहे ते पाहिजे असेल किंवा नाही पाहिजे असेल, तो 18 वर्ष झाल्यानंतर तो डिसाईड करू शकतो. ठीक आहे, 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तो काय करू शकतो, डिसाईड करू शकतो, आणि त्यानंतर त्याला नागरिकत्व जे वाटते ते नागरिकत्व जे आहे तो घेऊ शकतो. त्यानंतर तिसरी केस काय आहे, आता सपोज झेड होता आणि हे जे आहे XYZ यांनी जे आहे हे भारतीय नागरिकच होते. ठीक आहे, हे जे आहे हे भारतीय नागरिकच होते. यांनी काय केलं, दुसऱ्या कोणत्याही देशाची जे आहे नागरिकत्व घेतलं नाही. पण जे दुसरे ए आणि बी होते, हे जे आहे यांनी काय केलं, अमेरिकन सिटिझनशिप घेतली. ठीक आहे, अमेरिकन जे आहे नागरिकत्व घेतलं. आता अमेरिकन नागरिकत्व घेतल्यानंतर जे आहे एक कार्ड मिळत असते, जर OCI कार्ड त्याला म्हटलं जात असते, ओव्हरसीज इंडियन कार्ड. आता ओव्हरसीज इंडियन कार्ड जर पाहिलं असेल तर हे जे आहे ज्यांच्याकडे OCI कार्ड आहे ते भारतामध्ये 1 वर्ष येणार, 1 वर्ष राहणार, त्यांना नागरिकत्व मिळून जाणार. ज्यांच्याकडे जे आहे OCI कार्ड नाही आहे, ठीक आहे, ज्यांच्याकडे OCI कार्ड नाही आहे त्यांना 7 वर्ष भारतामध्ये राहावं लागणार, त्यानंतर त्यांना नागरिकत्व मिळून जाणार. ठीक आहे, यांना ए आणि बी ला जे नागरिकत्व पाहिजे, तर यांच्याकडे जर OCI कार्ड असेल तर ते जे आहे 1 वर्ष ते जे आहे ते भारतामध्ये येणार, राहणार आणि नागरिकत्व मिळणार. त्यानंतर जे आहे ज्यांच्याकडे OCI कार्ड नाही आहे त्यांना 7 वर्ष भारतामध्ये राहावं लागणार. किती वर्ष, 7 वर्ष जे आहे भारतामध्ये राहावं लागणार 5व्या केसमध्ये. ठीक आहे, आता हे तर यांना मिळालं. आता सीचं काय, तर सीचं जे आहे तर जसं सेम कंडिशन हे 3 आणि 4 आहे ना, तशी सीसाठी लागू आहे. अजून एक एक्स्ट्रा जो आहे तो काय केलेला आहे, क्लॉज ॲड केलेला आहे. जसं आई किंवा वडील जर अगोदर भारतीय नागरिक असेल तर तो काय करू शकतो, 1 वर्षासाठी भारतामध्ये येऊन जो आहे तो राहू शकतो आणि 1 वर्षामध्ये भारतामध्ये आल्यानंतर त्यांना नागरिकत्व मिळू शकते. ठीक आहे, एक तर त्याचे आई किंवा वडील जे आहे अगोदर भारतीय नागरिक असले पाहिजे. आता हे भारतीय नागरिक होते अगोदर, तर त्यांना जे आहे ते भारतीय नागरिक अगोदर असेल तर त्या केसमध्ये त्यांना जो आहे 1 वर्ष तो भारतात येईल. कोण, हा सी, आणि त्यानंतर जे आहे त्याला नागरिकत्व मिळून जाईल. ठीक आहे, आता सपोज जर हे गोष्ट झाली समजा भारतीय नागरिकांची. आता सपोज तो आपला प्रियंका चोप्रा आहे, त्या प्रियंका चोप्रा तिचा हजबंड आहे, तो नाव काय त्याचं, निक जोनस. त्याला असं वाटलं की मला जो आहे ते भारतीयाचं नागरिकत्व पाहिजे, कारण की त्यांनी काय केलेलं आहे, भारताच्या नागरिक यांच्याशी लग्न केलेलं आहे.
मग यांच्याशी लग्न केल्यानंतर जे आहे त्याला जर इथलं वाटलं की भारतीय नागरिक बनायचं आहे, तो भारतामध्ये येणार आणि 7 वर्ष जे आहे भारतामध्ये राहणार आणि त्याला नागरिकत्व मिळून जाईल. ठीक आहे. मी पुन्हा सांगतो समजून की आता सपोज XY आहे आणि त्यानंतर AB आहे. हे दोघेही जर पाहिलं असेल तर हे दोघेही काय भारतीय नागरिक आहे. दोन्ही कपल भारतीय नागरिक आहे. हे अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर जे आहे XY यांना मुलगा झाला झेड मुलगा झाल्यानंतर जे आहे ह्याला जर भारतीय नागरिकत्व मिळून द्यायचं असेल तर तिथं भारतीय जे आहे दूतावास असते किंवा राजदूत असते, तर तिथं जे आहे तिथं भेट द्यावं लागणार आणि भेट देऊन तिथं जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागणार. ठीक आहे. मग आता झेडला नागरिकत्व मिळालं. झेडला नागरिकत्व मिळाल्यानंतर 18 वर्षापर्यंत जो राहणार तो त्याला डिसाईड करता येईल एक तर नागरिक राहायचं आहे या नाही राहायचं आहे. पण हे XY जे आहे हे दोन्ही भारतीय नागरिक आहे. ठीक आहे. हे दोन्ही जे आहे भारतीय नागरिक आहे. दुसरी गोष्ट आहे, आता हे झालं एक कपलची गोष्ट. दुसरं आहे A आणि B. आता यांना जे आहे भारतीय नागरिकत्व यांना सोडून दिलं आणि हे अमेरिकन नागरिक बनले. मग यांचा मुलगा झाला C. ठीक आहे. यांचा मुलगा झाला C. आता जेव्हा यांना जे वाटलं की नाही आता इकडे अमेरिकेमध्ये काही मजा नाही आहे, आपण भारतामध्ये जाऊ, तर यांच्याकडे एकतर OCI कार्ड असन. ठीक आहे. एकतर OCI कार्ड असेल तर 1 वर्ष येणार, भारतामध्ये राहणार, त्यांना नागरिकत्व मिळून जाणार. सपोज OCI कार्ड त्यांच्याकडे नसणार तर ते जे आहे त्यांना 7 वर्ष भारतामध्ये राहावं लागणार आणि त्यांना जे आहे नागरिकत्व मिळून जाणार. नंतर आहे आता C ची गोष्ट. C काय राहणार की जशी हे कंडिशन आहे तशी C साठी सुद्धा कंडिशन आहे, पण एक अजून ॲडिशनल त्याच्यामध्ये क्लॉज टाकलेला आहे. तो म्हणजे एक तर त्याची आई नाही तर वडील अगोदर भारतीय नागरिक असले तो 1 वर्ष भारतामध्ये येणार, राहणार, त्याला नागरिकत्व मिळून जाणार. ठीक आहे. आणि सपोज अजून एक दुसरी गोष्ट आहे की जर एखाद्या परदेशी व्यक्तीने आपल्या भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी जर लग्न केलं असेल, त्याला जर भारतीय नागरिकत्व पाहिजे असेल तर 7 वर्ष त्याला जो आहे कंटिन्यू भारतामध्ये 7 वर्ष जे आहे ते भारतामध्ये राहावं लागणार आणि त्याला जे आहे नागरिकत्व मिळून जाईल. तर हे झालं तुमचं नागरिकत्व तुम्हाला कसं मिळालं. आता त्यानंतर जे आहे तुमचं परित्याग म्हणजे काय, तुमचं नागरिकत्व जे आहे ते कसं जाणार. ठीक आहे. तुमचं नागरिकत्व जे आहे ते कसं जाणार याच्यासाठी जे आहे हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे नागरिकत्व कशा प्रकारे जाऊ शकता. एक तर आहे परित्याग करणे. परित्याग म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून जे आहे स्वतःहून नागरिकत्व सोडत आहे, नागरिकत्वाचा त्याग करत आहे. ठीक आहे. स्वतःहून काय करताय तुम्ही, नागरिकत्वाचा त्याग करत आहे. तुम्ही स्वतःहून काय करत आहे, नागरिकत्वाचा त्याग करत आहे. पण या केसमध्ये जर पाहिलं असं A आहे आणि B आहे, हे कपल आहे, यांनी काय केलेलं आहे की यांच्या नागरिकत्वाचा त्याग केला. ठीक आहे. यांचा नागरिकत्वाचा त्याग केला. पण यांचा मुलगा होता C. यांचा मुलगा होता C. तर या केसमध्ये जर पाहिलं असं यांनी जेव्हा याचा त्याग केलेला आहे तर या C ची सुद्धा सिटिझनशिप चालली जाते. ठीक आहे. पण आता जर पाहिलं असं हा मायनर असला तर आणि सपोज जर हा 18 वर्षाचा कंप्लीट झाला, 18 वर्ष कंप्लीट झाला तर ते जे आहे त्याला पुन्हा वाटलं की भारतीय नागरिकत्व पाहिजे तर भारतीय नागरिकत्व मिळू शकते. म्हणजे काय करताय या केसमध्ये तुम्ही स्वतःहून जे आहे नागरिकत्व सोडत आहे. या केसमध्ये काय करताय तुम्ही स्वतःहून नागरिकत्व सोडत आहात. त्या सोडत असताना जे आहे तुमचा तुमचा मुलगा मायनर असेल तर त्याचं सुद्धा सिटिझनशिप चालली जाईल. त्यानंतर आहे समाप्त. समाप्त म्हणजे काय, आता समाप्त म्हणजे काय की समजा तुम्ही भारतीय नागरिक आहात, पण भारतीय नागरिक आहे पण नंतर जे आहे तुम्ही अमेरिकन नागरिक बनले. ठीक आहे. अमेरिकन नागरिक बनले. या केसमध्ये जर आहे तर तुम्ही अमेरिकन नागरिक जसे बनले तर तुमचं भारतीय नागरिकत्व जे आहे हे तुमचं समाप्त होऊन जाईल. भारतीय नागरिकत्व जे आहे हे तुमचं काय होऊन जाईल, समाप्त होऊन जाईल. ठीक आहे. भारतीय नागरिकत्व तुमचं या केसमध्ये जर पाहिलं असेल ते समाप्त होऊन जाईल. ठीक आहे. या दोन्ही केसमध्ये, ठीक आहे, या दोन्ही केसमध्ये जर युद्ध सुरू असेल, समजा इथं युद्ध सुरू आहे, युद्ध सुरू आहे, युद्ध सुरू असताना जे आहे जे सरकार आहे तर सरकार काय करू शकते, याला जे आहे होल्डवर ठेवू शकते. जर कोणी जर त्याग करत असेल तर याला जे आहे होल्डवर ठेवू शकते. त्यानंतर जे आहे इथं समजा युद्ध सुरू असलं, इथं सुद्धा जे आहे हे जे आहे तर सरकार जे आहे ते सध्या त्याला परवानगी देऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे दोन्ही केसमध्ये जर पाहिलं असं युद्ध सुरू असताना त्यांना लगेच जे आहे परवानगी मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे वंचितद्वारे, म्हणजे तुमचं हिरावून घेणे. हिरावून घेणे म्हणजे काय, तुम्ही जे आहे तुम्हाला नागरिकत्व मिळालेलं होतं, पण नागरिकत्व मिळालं ते जे आहे तुम्ही काही अशा चुकीच्या गोष्टी केल्या. चुकीच्या गोष्टी केल्या म्हणजे काय की एकतर जे आहे तुम्ही खोटे डॉक्युमेंट्स दाखवले. ठीक आहे. खोटे डॉक्युमेंट्स दाखवल्यानंतर जे आहे तुम्ही नागरिकत्व प्राप्त करून घेतलं, म्हणजे फ्रॉड केला तुम्ही. आणि त्यानंतर जे आहे तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची किंवा संविधानाची इज्जत नाही केली. ठीक आहे. त्यानंतर जे आहे तुम्ही कोणत्या तरी देशामध्ये जेव्हा तुम्ही इथं जे आहे रजिस्ट्रेशन केलेलं होतं, ठीक आहे,
आणि तुम्हाला जे आहे जेव्हा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 5 वर्षाच्या आतमध्ये कोणत्या दुसऱ्या देशामध्ये जर 2 वर्षाची जर शिक्षा झाली असेल, 5 वर्षाच्या आतमध्ये 2 वर्षाची शिक्षा जर झाली असेल तेव्हाही तुमचं जे आहे नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते. ठीक आहे, तुमचं नागरिकत्व काय होऊ शकते, संपुष्टात येऊ शकते. अजून दुसरी गोष्ट की जर तुम्ही 7 वर्ष जर कंटिन्युअसली बाहेर राहिले असाल, तुमचं त्या केसमध्ये जर पाहिलं असाल, नागरिकत्व जे आहे तुमचं संपुष्टात येऊ शकते. ठीक आहे, तर वंचितद्वारे म्हणजे काय आहे की तुम्ही चुकीच्या वेळेने किंवा चुकीच्या पद्धतीने जे आहे तुम्ही काय करत आहे, नागरिकत्व मिळवत आहे भारताचं. ठीक आहे, अशा केसमध्ये जर पाहिलं असेल तुमचं नागरिकत्व जाऊ शकते. ठीक आहे, अशा केसमध्ये जर पाहिलं असेल तुमचं नागरिकत्व काय होऊ शकते, जाऊ शकते. ठीक आहे, अजून बऱ्याचशा त्याच्यामध्ये गोष्टी आहे की समजा वंचितद्वारे अजून कोण म्हणजे तुमचं हिरावून कसं घेतलं जाऊ शकते. समजा युद्ध सुरू आहे, समजा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही व्यापार करत आहात, तर व्यापार करत असताना सुद्धा तुमचं जे आहे ते जे आहे तुमचं नागरिकत्व तुमचं हिरावून घेतलं जाऊ शकते. एखाद्या वेळी तुम्ही कम्युनिकेशन त्यांच्यासोबत करत असाल तर त्या केसमध्ये तुमचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाऊ शकते. ठीक आहे, तर हे झालं तुमचं नागरिकत्व रद्द होऊ शकते. किती वेळाने परित्याग करणे म्हणजे हे स्वतःहून तुम्ही सोडत आहात. समाप्त म्हणजे जे आहे दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलेलं आहे तुम्ही आणि त्यानंतर जे आहे भारतीय नागरिकत्व तुमचं ऑलरेडी म्हणजे ऑटोमॅटिकली जे आहे ते समाप्त होऊन जाईल. त्यानंतर वंचितद्वारे जर पाहिलं असेल, या केसमध्ये जे आहे तुम्हाला नागरिकत्व तुम्ही फ्रॉडने घेतला. ठीक आहे, त्यानंतर जे आहे तुम्ही संविधानाचं म्हणजे जे आदर नाही केला. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही कोणासोबत युद्ध सुरू असताना जे आहे तुम्ही त्यांच्यासोबत ट्रेड केला, व्यापार केला. त्यानंतर तुम्ही जे आहे त्यांच्यासोबत जे आहे कम्युनिकेशन केलं. ठीक आहे, कम्युनिकेशन केल्यानंतर स्पाईंग होऊ शकते ना, म्हणजे इकडली माहिती तिकडे पोहोचू शकता तुम्ही. ठीक आहे, आणि त्यानंतर जे आहे तुम्ही 2 वर्ष कोणत्या तरी जेलमध्ये होते. ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी किंवा नैसर्गिकरित्या तुम्हाला जेव्हा हे व्हायचं राहते, त्याला काय म्हणतो आपण, नागरिक व्हायचं राहते भारताचं, तर त्या केसमध्ये जे आहे तुम्ही 2 वर्ष जे राहिले तुम्ही कोणत्या तरी जेलमध्ये राहिलेले होते. ठीक आहे, अजून 7 वर्ष जे आहे तुम्ही कंटिन्युअसली बाहेर राहिले, तर अशा केसमध्ये जे आहे तुमचं नागरिकत्व रद्द होऊ शकते. ठीक आहे, अशा केसमध्ये जे आहे तुमचं 7 वर्ष म्हणजे तुम्ही आलेच नाही भारतामध्ये. ठीक आहे, अशा केसमध्ये तुमचं नागरिकत्व रद्द होऊ शकते. ठीक, आपण काय काय पाहिलं याच्यामध्ये, एकतर ह्या बेसिक टर्म्स पाहिलेल्या होत्या, राष्ट्रीयत्व, नागरिकत्व, अधिवास, रहिवास. त्यानंतर जे आहे निर्वासित, अंतर्गत विस्थापित व्यक्ती. त्यानंतर जे आहे आश्रय, त्यानंतर राज्यहीन व्यक्ती. त्यानंतर जे आहे नागरिक, परकीय नागरिक, त्यांच्याकडे मग वैध कागदपत्रे असेल किंवा अवैध कागदपत्रे असेल तर ते. त्यानंतर जे आहे भारतात जर तुम्ही जर आता हे 5, 6, 7, 8 मध्ये 26 जानेवारी 1950 रोजी जर तुम्हाला जे आहे स्वातंत्र्य नाही, तुम्हाला नागरिकत्व कशा प्रकारे मिळू शकते हे सांगितलं याच्यामध्ये. याच्या काही अटी पाहिल्या आपण. त्यानंतर तुम्हाला जो आहे नागरिकत्व कायदा 1955 मध्ये कोणत्या पद्धतीने तुम्हाला जे आहे भारतीय नागरिक बनवू शकता आणि कोणत्या प्रकारे तुमचं भारतीय नागरिकत्व जाऊ शकते. ठीक आहे, तर या सर्व केस आपण डिस्कस केलेले आहे. आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या असणार आणि याच्यावरचे PYQs जे आहे तुम्ही सॉल्व्ह करून पहा. याच्यातल्या बऱ्याच जे आहे PYQs तुमचे सॉल्व्ह होऊन जाईल. सो आय होप तुम्हाला सर्व ज्या गोष्टी सांगितल्या त्या समजल्या असणार. थँक्यू सो मच.